उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 30 आणि त्याचं 25 पासून पुढील काही वचनं जर आपण पाहिली तर त्या ठिकाणी म्हटलंय, राहेलीस यौसेफ झाला तेव्हा याकोब लाबानच म्हणाला, माझी रवानगी करा म्हणजे मी स्वदेशी आपल्या ठिकाणी जाईल. बघा, यौसेपाच्या जीवनामध्ये याकोबाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो त्यांनी केलेल्या चुकामुळे त्याच्या जीवनामध्ये भयानक संकटाला त्याला सामोरं जावं लागलं. बरोबर आहे ना? महत्वाची गोष्ट, त्याला आपल्या आईवडिलांपासून दूर राहावं लागलं, आपल्या कुटुंबियापासून विभक्त असं जीवन त्याला काय करावं लागलं, कंठावं लागलं. त्याचं कारण हे होतं की त्याच्या जीवनामध्ये असणारा त्याचा स्वभाव. बरोबर आहे ना? अनेकदा आमचा स्वभाव आम्हाला नातेवाईकापासून काय करतो, तोडतो. बरोबर आहे ना? आणि आमचे नातेसंबंध काय होतात, बिघडले जातात. परंतु याकोबाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो, इथं वचन आम्हाला या प्रकारे सांगतं की ज्यावेळेस त्याला योसेफ झाला, योसेफ म्हणजे तो जोडेल. योसेफ या शब्दाचा अर्थ काय होतो, तो जोडेल. म्हणजे बिघडलेले नातेसंबंध कोण जोडणार आहे, तर योसेफ जोडणार आहे. हालेलुया. आमचे लेकरं, आमचे नातेसंबंध इतरांशी जोडणारे असायला पाहिजे. हालेलुया. देवाच्या वचनामध्ये जर आम्ही पाहिले, याकोबाचे अनेक मुले वेगवेगळे आहेत, परंतु योसेफ हा सर्वांपेक्षा कसा आहे, वेगळा आहे. आणि तो योसेफ केवळ याकोबाच्या कुटुंबासाठी नव्हे, सगळ्या मिसर देशासाठी देखील आशीर्वादाचं कारण ठरला. प्रेज लॉर्ड. कशासाठी? म्हणून आमचे लेकरं देखील केवळ आमच्यासाठीच नव्हे तर आमच्या राष्ट्रासाठी देखील त्या आशीर्वादाचं कारण ठरणं गरजेचं आहे. हालेलुया. केव्हा ठरतील माहितीये का? योसेफाच्या जीवनामध्ये त्याच्या देवाशी घनिष्ठ नातेसंबंध होते. बरोबर आहे ना? घनिष्ठ नातेसंबंध म्हणजे काय, केवळ चर्चला येणं आणि जाणं एवढं नव्हे. तुमची एक तास प्रार्थना करण्याची तुमची क्षमता असायला पाहिजे, तर तुमचं जीवन प्रार्थनामय आहे. केवळ 3 घंटे चर्चमध्ये दिले ना आपण पुष्कळ तीर मारला असं काही होत नाही. जेवढंच आपण भक्तीमध्ये बसतो, अनेकांना शब्द देखील सुचत नाही, त्यावरून समजतं आपलं आध्यात्मिक जीवन कोणत्या लेवलचं आहे. परंतु योसेफाच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं, तरुण वयामध्ये त्याच्या देवाशी घनिष्ठ नातेसंबंध होते आणि देव योसेफाच्या स्वप्नाद्वारे काय करत होता, बोलत होता. तसं देव आमच्या लेकरांशी देखील काय करायला पाहिजे, बोलायला पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही पाहतो त्याने स्वप्नाचा अर्थ देखील सांगितला आणि त्याच्या करवी त्यांनी केलेल्या उपाययोजनेकरवी मिसर देशामध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला, त्या दुष्काळामध्ये देखील त्यांना दुष्काळ जाणवला नाही, कारण योसेफाच्या जीवनामध्ये त्याने ते शहाणपण टाकलं होतं. तसं ज्यावेळेस आम्ही देवामध्ये चालतो आणि देवाशी घनिष्ठ नातेसंबंध ठेवून चालतो, देव नेहमी आम्हाला असं शहाणपण देतो ना, जे जगापेक्षा वेगळं असणार आहे. हालेलुया. आणि म्हणून इथं याकोब अनेक वर्ष कुठं राहिलेला आहे, मागच्या वेळेस पाहिलं होतं आपण. 3-4 आठवडा आपण याकोबाचं जीवन चरित्र पाहत आहोत. किती छान चरित्र आहे. एकच विषय जर चालवलं तर आपलं सर्व काय होतं समजतं. मागच्या वेळेस खूप जणांनी एन्जॉय केला फुला, खूप जण हसले, काहींचं पोट दुखलं असं हसू देव आनंद देणार आहे. हालेलुया. आणि म्हणून या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर अनेक वर्ष, तो जवळपास किती वर्ष आहे बरं मामाकडे, 14 वर्ष तर केवळ चाकरी केली, त्याच्याही काही दिवस अधिक जास्त राहिला. बरोबर आहे ना? म्हणजे एकंदरीत 14-15 वर्ष तो आपल्या कुटुंबापासून काय आहे, दूर आहे. परंतु त्यावेळेस त्याला आठवण झाली. कशाची आठवण झाली बरं त्याला? मी माझी रवानगी करा म्हणजे मी स्वदेशी जाईल, म्हणजे माझ्या देशामध्ये जाईल, माझ्या लोकांमध्ये जाईल. ज्यावेळेस देव आमचं कल्याण करतो ना, आम्ही वेगळं राहायचा प्रयत्न करतो. आता त्यांच्यामध्ये नको. बरोबर आहे ना? आपलं सेपरेट राहिलं बरं. बरोबर आहे का? परंतु इथं आम्ही पाहतो याकोबाला वाटलं मी कुठं जायला पाहिजे,
म्हणजे माझ्या घरच्या लोकांकडे. तसं देव जेव्हा आम्हाला ब्लेस करतो, आमची ही अपेक्षा असायला पाहिजे, ज्या ख्रिस्ताने आम्हाला आशीर्वादित केलं, ज्या जिवंत देवाने तुम्हाला आणि मला आशीर्वादित केलं, तो देव कोणाला सांगण्यासाठी? आपल्या प्रियजनांना. गरजेची गोष्ट नाही का? आणि म्हणून आम्ही पाहतो त्या ठिकाणी देवाने त्याला त्याच्या प्रवासामध्ये सांभाळलं आणि त्या ठिकाणी तो म्हणतो मला काय करा? माझी रवानगी करा. पुढं जर वाचलं तर असं म्हटलंय 26 वचन, मी त्यांच्यासाठी आपली चाकरी केली, त्या माझ्या बायका व मुले मला द्या, म्हणजे मी जातो. मी आपली चाकरी कशी काय केली ती आपल्याला ठाऊकच आहे. याकोब फसवणारा होता, बापाला फसवलं, भावाला फसवलं. नंतर याकोबाला मामानी पण चांगली टोपी घातली. आणि त्या याकोबाच्या जीवनामध्ये एक गोष्ट जी आहे ती खूप महत्वाची आणि मला जास्त आवडते. काय आहे माहितीये का त्याच्यामध्ये चांगली गोष्ट? तो कष्ट प्रामाणिकपणे करायचा. तो सेवा चाकरी कशी करायचा? त्याच्यामध्ये लबाडी नव्हती बर का. तसं आपल्याही कामामध्ये काय असायला पाहिजे? प्रामाणिकता असायला पाहिजे. जिथं प्रामाणिकता संपली तिथं देवाचा ना आपला संबंध तुटला. आणि ज्यावेळेस देवाचा ना आपला संबंध तुटला जातो ना, आपल्या जीवनामध्ये क्षणिक आनंद मिळतो, परंतु सार्वकालिक दुःखाला आम्हाला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून या याकोबाच्या जीवनामध्ये तो स्वतःच्या कामाबद्दल काय सांगत आहे? मी आपली चाकरी कशी काय केली ती आपल्याला ठाऊक आहे. हाच म्हटला, बरोबर आहे ना. त्याने ज्यावेळेस मामाने या भाषेचं काम पाहिलं, तो म्हटला फुकट काम करू नको बाबा, मी तुला काय देईल? त्याचं वेतन देईल. म्हणजे हा जर काम चुकार असता, आळशी असता, तर मामा म्हटलं असतं कधी जायचंय, कोणत्या गाडीने बसून देऊ, बरोबर आहे ना. तसं आमच्या जीवनामध्ये काम चुकारपणा असता कामा नाही. आपण पाहतो आपल्या कुटुंबामध्ये देखील असे आळशी काही कामाचे नाही. काम करणारे आपले लेकरं असायला पाहिजे, बरोबर आहे ना. आळस आमच्या जीवनामध्ये असता कामा नये, बरोबर आहे ना. आणि म्हणून आम्ही पाहतो इथं वचनामध्ये म्हटलंय तो काम करणार आहे. पुढं जर वाचलं तर असं देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं. त्या ठिकाणी म्हटलंय, तो म्हणतो मला माझी बायका लेकरं द्या, म्हणजे मी काय करीन? जाईल. तेव्हा लाबान त्यास म्हणाला, तुझी मजवर कृपादृष्टी असल्यास राहावायचे कर. तुझ्यामुळे परमेश्वराने माझे अभिष्ट केले आहे हे मला शकून पाहून कळाले. किती छान. जावई 2 दिवस राहा. मामा किती जीव लावतोय, बरोबर आहे ना. मामा सोडायला तयार आहे का? नाही. इथं मामा म्हणतोय की लाबान त्याला म्हणाल, तुझी मजवर कृपादृष्टी असल्यास काय कर? राहायचे कर. राहा, जावई राहा, जायची घाई करू नका, बरोबर आहे ना. आता याला जावई का प्रिय आहे बरं? त्याच्यामुळे त्याचं कल्याण झालंय. परंतु जर काही जावई झुलतच आले आणि मामाची सगळीकडे जर चवच घातली तर मामा म्हणते एक काम कर बाई, याला पटकन घेऊन जा, बरोबर आहे ना. परंतु याकोबाचं इथलं जीवन चांगलं होतं. आणि ज्यावेळेस लाबानाने शकून पाहिला, काय पाहिलं? शकून पाहिला. आता बघा, हा जो आहे याच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो धार्मिकाची संतती आहे, बरोबर आहे ना. आणि याचा मामा कसा आहे? शकून मुहूर्त पाहणार आहे. काय पाहणार आहे? शकून मुहूर्त, बरोबर आहे ना. आणि ज्यावेळेस त्याने शकून पाहिला त्या ठिकाणी त्याला समजलं, अरे आपलं कल्याण कोणामुळे झालं? तर याकोबामुळे झालं. प्रियांनो, देवाचं वचन आम्हालाही ते सांगतं, जिथं तू पाऊल ठेवशील ते जागा मी आशीर्वादित करेन. आमच्या एखाद्याच्या घरामध्ये जाण्याद्वारे त्यांचं कुटुंब काय व्हायला पाहिजे? आशीर्वादित व्हायला पाहिजे. नाही तर आमचा पाय घरात न दारात तर तुंबळ युद्ध जर झालं तर आपण किती आशीर्वादित आहोत हे त्याच्यावरूनच समजून घ्यायचं, बरोबर आहे ना. आमच्या जाण्याद्वारे आमचे नातेवाईक काय व्हायला पाहिजे? आशीर्वादित व्हायला पाहिजे. देवाच्या वचनामध्ये अब्रामाला आशीर्वाद होता, काय? तुझ्यामुळे मी पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित करीन. आणि याकोबाचं जर या कुटुंबामध्ये राहणं आहे
तर हे कुटुंब आशीर्वादापासून वंचित राहील का? कधीच राहणार नाही. आणि म्हणून वचनामध्ये तो सांगतो की मला शकून पाऊल समजलं की परमेश्वरानं तुझ्यामुळं माझं काय केलंय? कल्याण. तसं आमच्या नातेवाईकांचे देखील आमच्याद्वारे काय व्हायला पाहिजे? कल्याण व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना? आता हा काय बाकीच्या गोष्टी नाही याने सांगितल्या, परंतु तो शकून मुहूर्त पाहणारा त्याला समजलं अरे याच्यामध्ये काहीतरी विशेष आहे जावयामध्ये. बरोबर आहे ना? आणि म्हणून देवाने त्याला काय केलं? आशीर्वादित. तसं आमच्या जीवनामध्ये देखील लोकांना जाणीव व्हायला पाहिजे आमचं जीवन त्यांच्यासाठी काय असायला पाहिजे? आशीर्वादाचं कारण. बघा मागच्या आठवड्यामध्ये साक्ष मी सांगितली होती का नाही माहिती नाही, परंतु जो व्यक्ती प्रार्थनेसाठी आला, बरोबर आहे ना, त्याचे केस टाईट झाले एकदम, त्याला भयानक त्रास होता, थंडी भरली होती. मी जाऊन फक्त त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि 1-2 मिनिटाची प्रार्थना केली. देवाने त्याचं बंधन तोडलं आणि त्याच ठिकाणी तो म्हणतो मला मोकळीक मिळाली, प्रभूने मला आरोग्य दिलं. हालेलुया. म्हणून आमचं जीवन इतरांसाठी कसं असायला पाहिजे? आशीर्वादाचं कारण असायला पाहिजे. पुढं वाचलं तर देवाच्या वचनामध्ये आम्हाला असं पाहावयास मिळतं. तो आणखी म्हणाला तुझे वेतन काय ते मला सांगते, मी तुला देईन. तो त्यास म्हणाला मी आपली सेवा कशी केली आणि आपली जनावरे माझ्या निगेखाली कशी होती आपणास ठाऊकच आहे. मी येण्यापूर्वी आपणापाशी थोडे होते, ते आता बहुपट झाले आहे. जेथे माझा पाय लागला तेथे परमेश्वराने आपलं कल्याण केलं आहे. तर आता मी स्वतःच्या घरादाराचं केव्हा पाहू? बघा याला जाणवलं. आणि याकोब त्या ठिकाणी लाबानाला म्हणत आहे की ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस तुमच्याकडे शेरडी मेंढरे किती होते? एकदम थोडे होते, परंतु आता किती आहेत? बहुत पट आहे. हालेलुया. आमचं कोणाच्याही तिथं जाणं त्याच्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरणं गरजेचं आहे. आणि यावरून दिसतं परमेश्वर त्याच्या प्रत्येक कामाला काय देत होता? यश आणि बरकत. तसं आमच्याही कुटुंबामध्ये परमेश्वर काय देतो? यश आणि बरकत. परंतु अनेकदा यश आणि बरकत आमच्या ज्ञानावर अवलंबून नसतं बरं का. यश आणि बरकत कशावर अवलंबून नसतं? ज्ञानावर अवलंबून नसतं. तर ज्यावेळेस आमचा भाव त्या परमेश्वरावर येईल ना, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल तुमचे आशीर्वाद त्या कल्पनेच्या बाहेर असतील आणि तुमच्या मुखात शब्द काय असतील माहितीये का? माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. हालेलुया. आणि म्हणून आता जे वैशूने साक्ष सांगितली थोड्या वेळापूर्वी, काल मामाच्या मुलीने साक्ष सांगितली आणि तिने सांगितलं, ती म्हटली मी तुला निवडलं नाही देवा, जसं तू मोशेला निवडलं तसं तू मला काय केलं? निवडलं. आणि तिने साक्ष सांगितली, ती म्हटली मी काय खूप हुशार होते असं काही नाही, परंतु मी प्रार्थना करायचे देवा माझ्या आईबापाने केले कष्टाचं चीज होऊ दे, मला उत्तम जॉब दे, त्यासाठी मार्ग मोकळे कर. सदोदित तिचं लक्ष कोणाकडे असायचं? त्या परमेश्वराकडे. आणि देवाची कृपा, तिचा नवरा टीचर आहे, शिक्षक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये घरचं काम बघून तिने परिश्रम केले आणि देवाच्या कृपेने प्रभूने तिच्यासाठी एवढे मोठे मार्ग मोकळे केले. 1ही रुपया न भरता ती जॉबला लागली असती, शिक्षक आहे. काल तिने सांगितलं पैशाने काही होत नाही, विश्वासाने सगळं काही होतं. म्हणून आमचा विश्वास त्या प्रभूवर असणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना? आणि म्हणून वेळ जातो, परंतु तो परमेश्वर आम्हाला कधी लजित फजित करत नाही. जसं तिला देवाने आशीर्वादित केलं तसं आमच्याही जीवनामध्ये प्रभू आमच्या कोतीप्रमाणे आशीर्वाद देतो असं नव्हे, तो त्याच्या कोतीप्रमाणे आशीर्वाद देतो. परंतु आमचे प्रयत्न, आमचा विश्वास आणि आमच्या प्रार्थना निरंतर असणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना? यश बाळा अंगठे वगैरे ते हे कर, थोडं शांत स्थिरतेने बस प्रार्थनेमध्ये. पुढे जर आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी असं म्हटलंय, तो म्हटला सर्व काही आहे, तुम्ही आशीर्वादित झाल्या, परंतु मी माझ्या घराचं केव्हा पाहू? काय म्हटला तो? तसं आम्हालाही आमच्या कुटुंबाचं किंवा आमच्या घराचं पाहण्याचं समजलं पाहिजे बरं का. नाही तर अनेकदा इतरांचं कल्याण करत बसाल आणि आपल्या घराकडेच आपलं काय होईल माहितीये का? दुर्लक्ष होऊन जाईल. दुर्लक्ष होता कामा नाही. आम्ही आमच्या घराचं देखील पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याला जाणवलं ना, आपली काय व्हायला पाहिजे? ग्रोथ व्हायला पाहिजे. बरोबर आहे? तसं आम्हाला जाणवायला पाहिजे, आमची देखील काय व्हायला पाहिजे? ग्रोथ होणं गरजेचं आहे. खाली जर वाचलं तर देवाच्या वचनामध्ये असं म्हटलंय,
लाबान म्हणाला मी तुला काय देऊ? याकूब म्हणाला मला काही देऊ नका, की माझी केवळ एकच गोष्ट कबूल करा, तर मी पूर्ववत आपले कळप चारील व सांभाळील. आज मी आपल्या कळपात फिरून त्यातील मेंढरापैकी ठिपकेदार कबऱ्या आणि काळ्या रंगाचे मेंढरे तसेच शेरडापैकी ठिपकेदार व कबऱ्या रंगाची शेरडे वेगळे काढीन, हेच माझे वेतन. आणि याकोब या ठिकाणी काही शेरड मेंढर काय करत आहे? वेगळे करत आहे. तो म्हटला हेच माझं काय आहे? वेतन आहे. हाच मला काय द्या? पगार द्या. त्याने अपेक्षा केली. बरोबर आहे ना? आणि म्हणून आमच्या कामाचा आम्ही मोबदला घेणं गरजेचं आहे बरं का. अनेकदा काही लोक आपल्याला फुकट राबवतात बरं का. काही लोक पाळकर नाही फुकट राबवतात बरं का. बरोबर आहे ना? महत्वाची गोष्ट आहे. आणि आपल्या कामात देखील आपण काय करणं गरजेचं आहे? त्याचा मोबदला घेणं गरजेचं आहे. पुढे वाचलं तर असं म्हटलंय, उद्या आपण माझ्या वेतनाचा हिशोब कराव्यास आला तर माझ्या प्रामाणिकपणाची आपणालाही साक्ष पटेल. म्हणजे शेरडापैकी जी ठिपकेदार व कबरी नाहीत व मेंढरापैकी जी काळी नाहीत अशी मजपाशी निघाली तर ती चोरीची समजा. तेव्हा लाबान म्हणाला ठीक आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे होऊ दे. तेव्हा त्याच दिवशी बांडे व ठिपकेदार येडके, थोडा बहुत पांढरा रंग असलेल्या सर्व ठिपकेदार कबऱ्या शेळ्या आणि मेंढरापैकी सगळी मेंढरे ही वेगळी करून लाबानाने आपल्या मुलांच्या हवाली केली. त्याने आपणामध्ये व याकोबामध्ये 3 मजलाचे अंतर ठेवले आणि याकोब लाबानाचे उरलेले कळप चारीत राहिला. मग लाबानाने, आता बघा मामाने पुन्हा फसवलं बरं का. हा काय म्हटलं, मला काय द्या? माझ्या कामाचं वेतन द्या. हे ठिपकेदार बकर शेरडे मेंढरे मला द्या. बरोबर आहे ना? परंतु मामाने त्यावेळेसच काय केलं माहिती का, तसे जे ठिपकेदार होते ते सगळे आपल्या मुलांकडे दिले आणि पुढे त्यांचा कळप किती मजलाचं अंतर ठेवलं? 3 मजलाचं अंतर ठेवलं आणि ते चांगले चांगले सगळे घेऊन गेला. बरोबर आहे ना? अनेकदा लोक आम्हाला फसवायचा प्रयत्न करतात. काय करायचं? परंतु त्यांच्याकडे पाहत राहू नका. आम्ही आमचं लक्ष कोणाकडे लावावं? जिवंत देवाकडे लावावं. कारण आशीर्वाद मनुष्याकडून येत नाही. कोणाकडून येतात? त्या परमेश्वराकडून येतात. आणि म्हणून याने आपलं लक्ष त्या जिवंत देवाकडे लावलं. आणि पुढे जर वाचलं तर असं म्हटलं गेलंय त्या ठिकाणी, त्याने आपणामध्ये 37, मग याकोबाने लिबने, बदाम आणि आर्मोन या झाडांच्या हिरव्या व कोवळ्या छड्या काढल्या, त्या सोलून पांढऱ्या पट्ट्या काढल्या आणि त्यांच्या आंतरसालीचे पांढरे अंग उघडे केले. त्या सोललेल्या छड्या त्याने त्या शेळ्या मेंढ्या पुढे त्यांच्या पाणी पिण्याच्या पन्हाळ्यात व कुंड्यात ठेवल्या आणि त्या पाणी पिण्यात येस तेव्हा फळत त्या छड्यांसमोर शेळ्या मेंढ्या फळत त्या आणि त्यास बांडी, ठिपकेदार आणि कबरी असे कोरे होत. मग याकोबाने कोकरे वेगळी केली आणि लाबानाच्या कळपात असलेल्या बांड्या व काळ्या मेंढ्याकडे कळपांची तोंडे केली. त्यांनी आपले कळप वेगळे केले, लाबानाच्या कळपात ठेवले नाहीत. धष्टपुष्ट मेंढ्या फळत तेव्हा त्यांच्या दृष्टीपुढे डोण्यात तो त्या छड्यात ठेवी, यासाठी की त्यांनी त्या छड्यांच्या दरम्यान फळावे. मेंढ्या निर्बळ असल्या म्हणजे त्या छड्या त्यांच्या पुढे तो ठेवीत नसे. या प्रकारे दुबळ्या त्या लाबानाच्या आणि दष्टपुष्ट त्या याकोबाच्या झाल्या. अशा रीतीने तो मनुष्य फार संपन्न झाला आणि पुष्कळ शेरडे, मेंढरे, दास दासी, उंट, गाढवी त्याने संपादन केली. बरोबर आहे ना? कष्टाविना फळ नाही. परंतु त्यामध्ये जेव्हा आमचा विश्वास त्या परमेश्वरावर असतो, आम्ही पाहतो त्यानंतर तो शेळ्या मेंढ्या चारायचा. काय करायचा? शेळ्या मेंढ्या. परंतु ज्या वेळेस त्या ठिकाणी त्या शेळ्या मेंढ्यांना करडे व्हायला लागली, कोकरे व्हायला लागली, ते ठिपकेदार व्हायला लागली आणि यानं काय अगोदर काय करार केला होता? जे ठिपकेदार असेल ती मला. बरोबर आहे ना? आणि नंतर परिस्थिती अशी झाली, ज्या दुबळ्या शेळ्या होत्या त्या कोणाकडे गेल्या? लाबानाकडे. आणि चांगल्या आणि धष्टपुष्ट शेळ्या कोणाकडे आल्या? याकोबाकडे आल्या. बरोबर आहे ना? तो आपल्या कामात प्रामाणिक होता. तसं आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही प्रामाणिक असणं गरजेचं आहे. आणि वचनामध्ये जर शेवटचं वचन वाचलं तर तिथं असं म्हटलंय, या रीतीने तो मनुष्य फार संपन्न होता. जातानी कसा गेला? मोकळा गेला ना? येतानी कसा आला?
बरोबर आहे ना? तसं आमचं कुठेही आम्ही राहा, आमचं जीवन प्रभू संपन्न केल्या वाचून राहणार नाही. अनेकदा आमची काय परिस्थिती आहे, आमच्याकडे काय आहे काय नाही याचा आम्ही विचार करता कामा नाही. अनेकदा आम्ही बौद्धिक रीतीने आमचा विचार करतो, आता आमच्याकडे काय आहे, बरोबर आहे ना? परंतु देव कोणास काही देऊ शकतो ना, बरोबर आहे ना? योबाचं सगळं संपलं होतं, त्याचे दुश्मन त्या ठिकाणी म्हणत असेल लय थाटात होता, आता सगळं काही गेलं, परंतु त्याच योबाला त्या परमेश्वराने ज्यावेळेस दुप्पट दिलं ना, तो परमेश्वर अधिक पटीने देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्ही आमचा भाव कोणावर ठेवावा, त्या जिवंत देवावर ठेवावा, म्हणजे तो प्रभू आम्हाला आशीर्वादित केल्या वाचून राहणार नाही. खाली जर वाचलं तर देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो त्या ठिकाणी असं म्हटलंय, नंतर याकोबाच्या कानावर लाबानाच्या मुलांचे असे म्हणणे आले की आमच्या बापाचे होते नव्हते ते सर्व याकोबाने लुबाडले. झाला का सुरू? काय सुरू झालं? आमच्या बापाचं काय रे? शांत. होतं नव्हतं ते कोणी लुबाडलं? याकोबाने लुबाडलं. म्हणजे दाजीला जीव लावायचा कार्यक्रम सुरू झाला. बघा कौटुंबिक लाईन आहे का नाही? आता बघा, दाजीने जी सेवा केली ती त्यांनी पाहिली का? नाही. त्यांना फक्त आपला तोटा दिसला, परंतु यांच्याबद्दल काय म्हटलं नाही. ते काम करणारे होते. कदाचित नक्कीच ते आळशेला असतील, त्यांचं ध्यान होतं का? आणि फसवण्यावर त्यांचा भरोसा होता. बाप कसा होता त्याचा? त्या मुलांचा बाप कसा होता? बापही फसवणारा. कोणाला फसवलं? याकोबाला फसवलं. आता बरं झालं याकोबाने दोन्ही पण त्याच्या जवळ नाही सोडल्या, रिबेका आणल्या. ते म्हटलं असतं हे बाबा फसवण्याऐवजी आता तुम्हाला फसवलं ना, त्या दोन्ही तुलाच राहू दे, मी तिसरी करतो. असं केलंय का? नाही. आणि याने फसवलं. त्यांचे मुलं देखील कसे आहेत? मुलांची कसं जीवन आहे त्यांचं ते देखील काय म्हटले? त्याने काय केलं? आम्हाला फसवलं. पुढे जर वाचलं तर असं म्हटलंय, बापाच्या सर्वस्वातून त्याने ही सर्व धन दौलत मिळवली. लाबान पूर्वीप्रमाणे आपणावर प्रसन्न नाही असे याकोबाने ताडले. बघा, नातेसंबंध बिघडले गेले. कशामुळं? कशामुळं? संपत्तीमुळं. नातेसंबंध काय झाले? बिघडले गेले. मुली कोणाच्या? लाबानाच्याच. जावई कोणाचा? लाबानाचाच. परंतु लाबानाला देखील त्रास व्हायला लागला ज्यावेळेस कोणाची प्रगती झाली? याकोबाची. तसं आपल्याला होतं ना, एखाद्याची प्रगती झाली म्हणजे आपला त्रास होतो. तो स्वभाव देवाकडून नाही, बरोबर आहे ना? तिथं जळफळाट आला, तिथं काय आलं? द्वेष आला, तिथं स्पर्धा आली, बरोबर आहे ना? तिथं मूल्यमापन आलं. अनेकदा आम्ही या गोष्टी आमच्या जीवनात असता कामा नये, बरोबर आहे? आमचं काही लाभानासारखा आमचा स्वभाव असता कामा नये. पुढं जर वाचलं तर असं म्हटलंय, प्रसन्न नाही हे ताडले. परमेश्वराने याकोबास सांगितले की तो आपल्या पूर्वजांच्या देशी आपल्या आपताकडे जा, मी तुझं बरोबर असेल. बघा बरं, ज्यावेळेस याकोबाला सुरुवातीला परमेश्वर भेटला ना, त्यावेळेस त्या परमेश्वराने काय सांगितलं होतं? मी अब्रामा बरोबर होतो, मी इसाका बरोबर होतो, तसा मी कोणाबरोबर असेल? तुझ्या बरोबर असेल. आताही तो परमेश्वर कोणाबरोबर आहे बरं? म्हणजे याकोबाच्या जीवनामध्ये पुष्कळ बदल तयार झाला आम्हाला दिसतो, बरोबर आहे का नाही? आणि जर पहिल्यासारखा याकोब डेंजर जर असता तर तुम्हाला वाटतं का याचे कळप लाबानाचे तिथं याला एक दिसला असता? अख्खे कळप त्याला कुठं दिसले असते? त्याच्या घरी. कोणाच्या? म्हणजे लाबानाच्या बहिणीच्या घरी. आता बहिणीला दिल्यानंतर त्या ठिकाणी लाबानाला प्रश्न पडला असता नेमकं भांडू कोणाबरोबर, बरोबर आहे? परंतु याकोब प्रामाणिकपणे राहिला आणि त्याने देवाची उपस्थिती आपल्या जीवनामध्ये टिकवली. समजलं का? किती वर्ष? 14-15 वर्ष लोटले. आणि तो देव आज देखील काय म्हणतो? तो आपल्या स्वकीयांकडे जा, जसा मी पूर्वी तुझ्या बरोबर होतो आज देखील मी कोणाबरोबर असेल? तुझ्या बरोबर. देव केव्हा राहतो? ज्यावेळेस आम्ही देवाच्या आज्ञाविधी पाळतो, बरोबर आहे ना? म्हणजे याने देवाने दिलेलं दर्शन व्यर्थ घालवलं का? नाही. त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचे आशीर्वाद आम्हाला दिसतात.
खाली जर वाचलं तर असं म्हटलं, तेव्हा याकोबाने राहेल व लेया यांना निरोप पाठवून शेतात आपल्या कळपाकडे बोलवले. आज जायचंय बरं का आपल्याला. कोणाला सांगितलं? राहेल आणि लेया दोघीला सांगितलं. आता आपल्याला काय करायचंय? निघायचंय. आता बघा, आतापर्यंत कुठं होत्या या? माहेरातच होत्या. यांची बाबुलकी दुवाई लेकीच्या असं काही झालं नाही. आणि आता याकोब काय म्हटलं? आता आपल्याला निघावं लागेल. बरोबर आहे. पुढे जर वाचलं तर असं म्हटलंय, त्या आल्यावर तो त्यास म्हणाला, तुमच्या बापाच्या चर्येवरून मी ताडले की तो पूर्वीसारखा मजवर प्रसन्न नाही. तथापि माझ्या वाडवडिलांचा देव मज बरोबर आहे. मी सर्व बळ खर्चून तुमच्या बापाची चाकरी केली हे तुम्हाला ठाऊक आहे. म्हणजे त्या मुलींना माहित होतं बरं का प्रामाणिकपणा नवऱ्याचा. पुढे त्या ठिकाणी म्हटले, तरी तुमच्या बापाने मला फसवून 10 माझ्या वेतनात फेरबदल केला, पण देवाने त्याला माझी काही हानी करू दिली नाही. अनेकदा लोक आमचा अहित करायचा प्रयत्न करतील, परंतु देव आमचं अहित होऊ देणार नाही. तो आमचं कल्याणच करेल. कितीदा फरक केला वेतनामध्ये? 10. अनेकदा. त्याचा बोलण्याचा अर्थ आहे अनेकदा काय केलं? पगार बदलला नाही, असं नाही असं नाही असं, परंतु त्याचं कल्याण काय झालं नाही. याचा अधिक काय झालं? कल्याण झालं. पुढे जर वाचलं तर असं म्हटलंय, तेव्हा त्याने जेव्हा म्हटले की ठिपकेदार शेळ्या तुला वतनादाखल मिळते, तेव्हा सर्व काळपास ठिपकेदार पोरे होऊ लागली. बघा, जेव्हा याकोब म्हटलं ना, मला ठिपकेदार शेरडे मेंढरे माझे, त्या कळपाला काळी भांडे व्हायना ठिपकेदारच सगळे. आता याकोबाला प्रश्न पडला काय करावा. आता बोलणं झालं ना, मग आता त्याला बोलणं बदलता येईना का? बोलणं बदलता येईना. पुढं म्हटलंय असं म्हटलंय, तेव्हा त्याने जेव्हा म्हटले की भांड्या बकऱ्या तुझ्या, तेव्हा सर्व कळपास भांडे पोरे व्हायला लागले. आता शेरडे मेंढरे कसं देतय परमेश्वर? त्याच्या सेवकाच्या हितानुसार दिल्यात बरं का. अगोदर कबरे भांडे झाले, आता कसे व्हायला लागले? भांडे व्हायला लागले. कारण लाबानाने काय केलं? बदल केला. तो म्हटलं नाही, आता आहे ना हे ठिपकेदार माझे, आता भांडे तुला. कोणते? शेरडे मेंढरे काय व्हायला लागले? बकरे आणि कोकरे कसे व्हायला लागले? भांडेच व्हायला लागले. त्याला प्रश्न पडला, आता करावा काय? बघा, पुढे जर वचनामध्ये वाचलं तर असं म्हटलंय, या प्रकारे देवाने तुमच्या बापाचे जनावरे घेऊन मला दिले आहेत. बघा, त्याने फसवलं ना, म्हणून आता इकडून कोणी फसवलं त्याला? देवानेच कार्यक्रम लावला. म्हणून कधी बदला घेण्याच्या मागे पडू नका. देव आपलं कल्याण केल्यापासून राहणार नाही. पुढे जर वाचलं तर असं म्हटलंय, ते नाही, बेथेल येथे तू एका स्तंभास अभंग करून मला नवस केला, तेथला मी देव आहे. देव त्याच्याशी भेटला. कोण भेटला त्याला? 11 पासून बोल, वाच. तेव्हा स्वप्नात देवदूताने मला म्हटले, याकोबा. मी म्हणालो, काय आज्ञा आहे? तो म्हणाला, आपली दृष्टी वर करून पहा. मेंढ्यावर उडणारे सर्व एडके भांडे ठिपकेदार व करडे आहेत. लाबान तुझी कसा वर्तत आहे ते मी पाहिले आहे. बेथेल येथे तू एका स्तंभास अभ्यंग करून मला नवस केला, तेथला मी देव आहे. आता या देशातून निघून तू आपल्या जन्मभूमीत परत जा. तेव्हा राहेल व लेया त्यास म्हणाल्या, आता आमच्या बापाच्या घरी आणखी काही वेगळा वाटा किंवा काही वतन आम्हासाठी थोडेच ठेवले आहे. त्याच्या दृष्टीने आम्ही परक्याच की नाही. त्याने तर आम्हास विकून टाकले आहे आणि आमचे धनही खाऊन टाकले आहे. यास्तव देवाने आमच्या बापापासून जे सर्व धन हिरावून घेतले आहे ते आमचे व आमच्या मुलाबाळांचे आहे. तर आता देवाने आपल्याला सांगितले आहे तसे करा. आता बघा, त्याला पुन्हा कोण भेटला? देव भेटला. म्हणून देव आठवण काय करून देतो माहितीये का? हे नको बघ, घाबरू नको. शेळ्या मेंढ्यांना करड बकर ते आम्ही पाहतो, कोकर होऊन देणं कोणाच्या हातामध्ये आहे? माझ्याच हातामध्ये. आता त्याच नुसार होईल. आणि वचनामध्ये म्हटले, लाबानाला देखील देवाने तिथं काय केलं? धडा शिकवला. बरोबर आहे ना? जर याकोबाशी तो प्रामाणिक राहिला असता तर देवाने पूर्वी जसं लाबानाचं कल्याण केलं, आताही केलं असतं का नाही? परंतु याने याकोबाला फसवलं, म्हणून त्याला देखील काय करण्यात आलं? फसवण्यात आलं.
आणि देव म्हणतो मी तुझ्या कुठाचा देव आहे, जिथं तू अभ्यंग केला त्यातला मी देव आहे. किती वर्षाने पुन्हा भेटला. देव आम्हाला सोडतो का? म्हणून तो काय म्हटलं, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही, युगाच्या जगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. आमच्यातही विश्वास असायला पाहिजे. आणि जर तो देव आपल्या बरोबर आहे ना, आपलं कल्याण होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. एक दिवस आपल्या प्रत्येकाचं जीवन अधिक आशीर्वादित असणार आहे. आणि म्हणून म्हटलंय, तुझा प्रारंभ जरी अल्प असला तुझा शेवट कसा होईल, समृद्धीचा. प्रत्येक जण समृद्ध असणार, कारण आमचा विश्वास त्या जिवंत देवावर आहे. हालेलुया. आणि म्हणून या वचनामध्ये पुढे जर आम्ही वाचलं तर देवाचं वचन आम्हाला अशा प्रकारे सांगतं. त्या मुली देखील काय म्हटल्या की तुम्हाला वाटन तसं करा. आम्हाला देखील त्यांनी काय केलंय, विकून टाकलंय. का बरं? कारण त्यांच्या नवऱ्याने त्यांच्यासाठी किती दिवस चाकरी केली ती बरं, 7 वर्ष. मग बापाचा काय अधिकार राहिला? त्यांना समजलं बरं का. काही काहींना समजायला पाहिजे बरं का हे. काही काहींचं त्या ठिकाणी आई बापांचं जास्त हे लगाव तुटत नाही. आणि वचनामध्ये आम्ही पाहतो या निघाल्या त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये नातेसंबंध काय झाले, तिथं बिघडले गेले. पुढे जर वाचलं तर देवाच्या वचनामध्ये असं म्हटलंय, 17 वचन, मग याकोबाने उठून आपले मुलगे व आपल्या बायका यास उंटावर बसवले. बघा, मोकळा गेला. आता काय त्याच्याकडे उंटही पण आहे. म्हणजे पुढं आणि पुढं वाचा. आणि आपली सर्व जनावरे, धन पदन आरमात मिळवलेली सर्व मालमत्ता घेऊन तो आपला बाप इसाक याचकडे कनान देशी जावयास निघाला. लाबान आपल्या मेंढराची कातरणी कराव्यास गेला असताना राहेलीने आपल्या बापाच्या 13 गृहदेवता चोरल्या. त्याप्रमाणे याकोबाने आरामी लाबानास फसवले, कारण आपण पळून जात आहोत हे त्याने त्यास कळू दिले नाही. मग तो आपले सर्व काही घेऊन पळून गेला. तो उठून फरात नदी पलीकडे गेल्यावर त्याने गिलाद डोंगराकडे जाण्याचा रोग दाखवला. आता इकडे लक्ष, देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो या याकोबाला जिवंत देव भेटला. याकोबाला कोणता देव भेटला? जिवंत देव भेटला. आणि तो सातत्याने याकोबा बरोबर काय करत होता, बोलत होता. आता लाबानाचं जीवन जर पाहिलं, लाबान हा भक्ती करणारा होता अन्य देवाची. आणि तिथं जर आम्ही पाहिलं तो शकून मुहूर्त पाहणार होता. म्हणजे तेवढ्यावरच त्याचं भागलं नाही. बरोबर आहे ना. पुढं म्हटलंय, जेवढेच या मुली निघाल्या, जात असताना त्यांनी काय केलं माहितीये का? असं म्हटलंय, राहेलीने आपल्या बापाच्या 13 गृहदेवता. राहेल सुंदर आहे. राहेल कशी आहे? सुंदर आहे. राहेल याकोबाची आवडती आहे, प्रिय पत्नी आहे. परंतु तिच्यामध्ये अजून एक चांगला गुण दिसतो. काही तर कशी आहे? आपण करतो का असं? इकडचं पार्सल तिकडं, तिकडचं पार्सल इकडं. बरोबर आहे ना. काहींना स्वभाव असतो का नाही? काही लग्नामध्ये जर काही महिला आल्या ना, त्यांची नजर नसती बावळी, कुठं काय भेटतंय, कुठं काय भेटतंय, कुठून काय घेऊ. बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. अशा राहिले काही कमी आहेत का? भरपूर आहे. परंतु या राहिलीने काय केलं? आता बघा, स्वभाव कसा मॅच होतो. स्वभाव कसा मॅच होतो. याकोबाई काय करणारा, ही पण कशी, म्हणजे जोडी रबने बना ती जोडी. बरोबर आहे ना. आता बघा, विचार करा. आता नवराय चोरता, बायकोही चोरती म्हटल्यावर कार्यक्रम कसा लागल बरं? याकोबाच्या त्या ठिकाणी लाबानाच्या घरी काही शिल्लक राहील का? बरं झालं तेवढ्यावरच त्यांनी मन भरवलं. फक्त काय घेऊन गेली? 13 ग्रह देवता चोरल्या अनेकदा. आणि हेच अडखळण झालं बरं का त्यांच्या जीवनासाठी. समजलं का? आम्हाला इथं महत्वाचा धडा आहे. याकोबाला जिवंत देव भेटला, परंतु तो याकोबाचा जिवंत देव राहिलेला समजला का? समजला का? नाही समजला ना. बरोबर आहे ना. तिने समजून घेतला का? इथं समजून घेतला का? नाही. तिला त्या देवाची ओळख होती का? नव्हती. ओळख कोणाला होती? याकोबाला, कारण तो त्याला भेटला होता. तसं परिवारामध्ये असं असतं, जेव्हा पती विश्वासणारा असतो
कदाचित पत्नी विश्वास ठेवणारी नसू शकते. बरोबर आहे ना. प्रॉब्लेम असू शकतो काहीतरी दोघांमध्ये. आणि तेच आम्हाला या ठिकाणी दिसतं. त्या देवाची तिला ओळख नसल्यामुळे तिने काय चोरल्या? गृहदेवता. तिला काय म्हटलंय? तेराफीम चोरल्या. आता बघा पुढं देवाच्या वचनामध्ये 22 पासून पुढे. तिसऱ्या दिवशी कोणी लाभांना सांगितले, तेव्हा त्याने आपल्या भावांबरोबर घेऊन त्याचा पाठलाग 7 मजलापर्यंत केला आणि त्याला गेला डोंगरात टाकले. देवाने आरामी लाभांनास रात्री स्वप्नातून सांगितले की सांभाळ, याकोबास बरे वाईट काही बोलू नको. आता बघा कार्यक्रम कसा आहे. आता बघा ज्या वेळेस 3 दिवसांनी याला समजलं लाबान काय, याकोब काय झाला? निघून गेला. किती टेन्शन आलं असेल त्यांना. अरे आनंदाने मुली राहिल्या, अजून कोण? बिल्ला, जिल्पा एवढी रवानगी केली असती बँड वगैरे काहीतरी लावून. परंतु याकोब म्हटला काय सोडी ना, आता आपणच निघालेलं बरं. बरोबर आहे ना. काही वेळेस जर मामा जर दाबून ठेवायला लागले जावायला तर जावायने जास्त दिवस राहू नये बरं का. कल्टी मारली बरी, नाही तर मामा काही जाऊ देणार नाही. आणि जात असताना 3 दिवसांनी त्याला समजलं. आणि जेवढेच त्याने पाठलाग करून त्याला गाठलं. काय करून? पाठलाग करून. पुढं जर वाचलं तर 24 वचन, देवाने आरामी लाबानास रात्री स्वप्नात येऊन सांगितले की सांभाळ, याकोबास बरे वाईट काही बोलू. देव त्याच्या प्रियजनांना कुणी आडवं तिडवं बोललेलं देखील सहन करत नाही बरं का. काय म्हटला? काय म्हटला तो? त्याला बरं वाईट काही बोलू नको. कुणी सांगितलं? देवाने. आणि त्याला माहित होतं, कारण अगोदर देव कोणाशी बोलला? याकोबाशी बोलला, नाही तर लाबानाबरोबर बोललाय बरं का अनेकदा. तो आधी शकून मुहूर्त सांगितलं त्यावेळेस काय झालं? त्याला समजलं आशीर्वाद कोणामुळे आहे? याकोबामुळे. बरोबर आहे ना. नंतरही ज्यावेळेस पळून चाललो तिथे तो काय म्हणतो? त्याला काही आडवं तिडवं बोलू नको. पुढं जर वाचलं तर लाबानाने याकोबास गाठिले तेव्हा याकोबाने डोंगरात आपला डेरा दिला होता. लाबानानेही आपल्या भावबंदासह गिलाद डोंगरात डेरा दिला. मग लाबान याकोबास म्हणाला, तू हे काय केले? मला फसवून माझ्या मुली युद्धात पाडाव केल्याप्रमाणे घेऊन आलास. तू चोरून पळालास, मला फसवले, काय कळू दिले नाही, असे का केले? तू मला कळविले असते तर मी आनंदाने गाणे बजावणे करून डफ, चंग वगैरे वाद्य लावून तुला रवाना केले असते. तू मला आपल्या मुलाबाळांचे चुंबन घेण्याचीही सवड दिली नाही. हा सर्व तू मूर्खपणा केला. तुला अपाय करण्याचे सामर्थ्य मला आहे. पण काल रात्री तुझ्या वडिलांच्या देवाने मला सांगितले की सांभाळ, याकोबास बरे वाईट काही बोलू नको. बरे तुला आपल्या बापाच्या घराची ओढ लागून तू आलास तर आलास, पण माझ्या देखताकांवर. आता बघा कसा काय कार्यक्रम झाला. मामा म्हटले, अरे डीजे लावला असताना थोडं थांबायचं, माझ्या नातवंडाचे मला मुके घेऊन द्यायचे, तू तर त्यांना चोरून घेऊन चाललास. बघा पवित्र शास्त्रातले असे प्रसंग किती मिळते जुळते आहेत बरं आपल्या जीवनाशी. बरोबर आहे का नाही? आपण या प्रकारे वचन पाहतो का? नाही पाहत. परंतु असं पाहणं गरजेचं. याच्याद्वारे आपलं काय होतं? समजलं जातं. आणि तिथं लाबान काय म्हणतो? तुला अपाय करायची ताकद आहे माझ्यामध्ये. बरोबर आहे ना. त्याच्यात ताकद होती, परंतु तो काय म्हटला? तुझ्या पूर्वजाच्या देवाने सांगितलं म्हणून वाचला रे, नाही तर तुला दाखवलं असतं. आजच म्हटलं असत ना तो. बरोबर आहे ना. आणि म्हणून तो म्हणतो, जर तू मला कळवलं असतं तर मी काय केलं असतं? तो म्हणतो डब, संग वगैरे वाद्य लावून तुला रवाना केलं असतं. माझ्या मुलाबाळाचं तू चुंबन घेऊ दिलं नाही. ठीक आहे, तू आला तर आला, तुला खत वाटली घरच्यांची, काय हरकत नाही. अरे पण माझ्या ग्रहदेवता काय चोरल्या? काय म्हणतो? बघा बरं कसा कार्यक्रम आहे. कशी आहे राहील? चोरी कुणी केली? भांडण कुणामध्ये लागलं? जावयामध्ये आणि बापामध्ये लागलं का नाही भांडण? पराक्रम कोणी केला? अनेकदा अशा राहिली असा कार्यक्रम लावून टाकतात ना बापामध्ये.
आणि जावयामध्ये असा कार्यक्रम लागायला जातो. वरून काय केलंय, त्या ग्रहदेवता चोरल्या पुढे जर आम्ही वाचलं तर बघा, यातून आम्हाला शिकण्यासारखं नाही का? मुलींनी आपल्या आईबापामध्ये आणि जावयामध्ये काही संबंध बिघडतील अशा काही गोष्टी करू नाही. टाळणं गरजेचं नाही का? जेणेकरून त्यांचे नाते संबंध चांगले राहतील याचं काय करायला पाहिजे, काळजी घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना? नेहमी आपले नाते संबंध काय करा, टिकवा. बघा इकडे लक्ष द्या. कुटुंब कसे असायला पाहिजे माहितीये का? आपल्या कुटुंबाकडे आपण शक्यतो नातेवाईकांना टाळतो, बरोबर आहे ना? परंतु टाळू नका, नातेवाईकांना आपल्या टाळू नका. माझे जोडीदार आहेत प्रभूचे सेवक, तेलंगणामध्ये काम करतात. आणि त्या सेवकाकडे मागच्या वर्षी मी त्यांच्याकडे होतो, ज्यावेळेस त्यांच्या मुलाच्या सासू सासऱ्यांचा लग्नाचा वाढदिवस होता. मुलाच्या सासू सासऱ्यांचा लग्नाचा काय होता, वाढदिवस. मी त्यांच्या बरोबर होतो. त्यांच्या कारमध्ये आम्ही सर्वजण जात असताना ते एका टॉप मॉलमध्ये गेले. त्यांनी त्या मुलाच्या सासू सासऱ्यांना चांगले कपडे घेतले, एकदम छान बरं का, आहेराचे नाही, चांगले कपडे घेतले. जाताना मोठा केक ऑर्डर केलेला घेतला. आणि ज्यावेळेस आम्ही गेलो ना, त्यांनी तो वाढदिवस इतका आनंदाने साजरा केला. मुलाचे कोण होते, ते सासू सासरे, परंतु त्यांच्यामध्ये संबंध इतके जिव्हाळ्याचे होते, इतके घरचे होते, त्यांच्यामध्ये प्रीती होती. बरोबर आहे ना? तसं आपल्यामध्ये नको का? आपल्यामध्ये नको का? आम्ही पण आमच्या नातेवाईकामध्ये जे आम्ही चांगले संबंध टिकवले बरं का. कसे संबंध टिकवले? म्हणून जे आपल्याकडे येणाऱ्या दिवसात आपल्याकडे सुना येतील, येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याकडे जावई येतील, परंतु त्यांच्या घरच्याने आपल्या घरचे संबंध कसे असायला पाहिजे, चांगले असायला पाहिजे. एकमेकाच्या सुखदुःखामध्ये काय होत जा, सामील होत जा. कधीही आपला इतरांचा त्रास होता कामा नाहीये. आणि जर हे संबंध तुम्ही जपले ना, मी तुम्हाला सांगेन तुमच्या घरामध्ये भांडण तंटे काय होतील, निघून जातील. इथं या राहिलीने एवढा कार्यक्रम केला, आली तर आली निघून, बापालाही सोडून आली, यायना का जायना काय हरकत नाही, परंतु येताना ग्रहदेवता घेऊन आली. आता हे याकोबालाही माहिती नाही काय चोरलंय नेमकं. कमीत कमी नवऱ्याला सांगायचं कशावर डाका टाकलाय, नवऱ्यालाही माहिती नाही हिने काय कार्यक्रम केला. बरं झालं ग्रहदेवता चोरल्या. हिने त्याच्याकडे असणार सोनं नाणं पैसे सगळ्यात जर घेऊन आले असते, याकोबाचं तोंड सुजलं नसतं का आल्या आल्या. बरोबर आहे ना? चूक कोणाची? म्हणजे लाबानाच्या मुलीने चूक केली आणि संबंध कोणाचे खराब झाले, म्हणून अशा मुलींचंही तोंड काही वेळेला सुजू वगैरे नका. काही जर पाहिलं तर देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो तिने चोरल्या. तेव्हा याकोबाने लाबानास उत्तर दिले, मला भीती वाटली. मी म्हणालो कोण जाणे, आपण मजकडून आपल्या मुली हिरावून घ्याल. तो घाबरला. याकोबाला काय वाटलं, भीती वाटली, म्हणून तो निघाला बरं का. म्हणून तसा निघाला. त्याने कारण सांगितलं, मी घाबरलो. बरोबर आहे ना? साहजिक आहे ना. 14 वर्ष चाकरी केली, सगळं काही केलं, तो जर म्हटला जावई बापू माझ्या मुली माझ्याकडेच राहते ना, तुम्ही 120 ने निघा, काय करायचं? बरोबर आहे ना? 120 ने निघा. आता जाणं का व्हायना. आता पुढे पण काय पुढं पेरून काय ठेवलंय माहितीये का? पुढं काय पेरून ठेवलंय, येसाव कशासाठी उठला होता त्याला, मारायसाठी. आता असं जायचं म्हटल्यावर याला म्हणते बाबा जेवले. अजून एक म्हण आहे, तेल गेलं तूप गेलं घ्या धूप. आता तो घाबरला. पुढं जर वाचलं तर असं म्हटलंय, आपल्या देवता ज्याच्यापाशी सापडतील तो जिवंत. बघा बरं काय शब्द आला, कारण याकोबाने चोरल्या नव्हत्या आणि त्याच्या तोंडातून शब्द काय आला, ज्याच्या जवळ निघतील तो जिवंत राहायचा नाही. हा देवाचा अभिषिक्त व्यक्ती आहे बरं का, देवाचा निवडलेला व्यक्ती आहे बरं का. पुढं जर वाचलं तर असं म्हटलंय, आपण आपल्या भावबांधा देखत माझी जडती घेऊन आपले काही सापडेल तर ते ओळखून खुशाल घ्या, कारण
राहेलीने देवता चोरून आणल्या होत्या याकोबाला माहिती नव्हतं, म्हणून गॅरंटीने म्हणत होता. काय म्हटलं? मामा जडती घ्या माझी. काय करा? जडती घ्या मामा माझी. आता याला माहितीच नव्हतं ना कार्यक्रम कुठं झालाय. पुढं जर वाचलं तर असं म्हटलंय, तेव्हा लाबान याकोबाच्या डेऱ्यात, लेयाच्या डेऱ्यात आणि त्या 2 दासीच्या डेऱ्यात गेला, परंतु त्याला काही सापडलं. सगळं चाच पडला बरं का लाबान. मामालाही पण त्या ग्रह देवता पाहिजेच होत्या. तो एवढा चाच पडला. पुढे जर वाचलं तर असं म्हटलंय, मग तो लेयाच्या डेऱ्यातून राहिलीच्या डेऱ्यात गेला. म्हणजे त्यांनाही पण त्याने हे केलंय बरं का. त्यांचे डेरे पाहिले. त्यांना माहित होता आपल्या मुलींचा स्वभाव कसा आहे. आई बापांना माहित असतं ना आपल्या लेकरांचा स्वभाव कसा आहे. बरोबर आहे ना. लाबानाला माहित होतं, म्हणून त्याने आपल्या मुलींचे डेरे सोडलेत का? नाही. बरोबर आहे ना. आता जर इकडे लक्ष द्या, जर ह्या मुली यांचा स्वभाव जर चांगला असता तर लाबानाने त्यांचे डेरे चेक केले असते का? म्हणून आमचे लेकरं अशी इतरांच्या काही गोष्टी चोरून आणणाऱ्या असता कामा नाही. मागच्या काही दिवसामध्ये आपण यशची साक्ष ऐकली ना. यशच्या मम्मीने त्याला भरपूर सस्पेन्शली घेऊन दिल्या, परंतु काय सांगितलं? काही चोरून आणायचं नाही. हे चांगला स्वभाव आहे का नाही? हे आमच्या जीवनात असायला पाहिजे. खाली वाचलं तर असं म्हटलंय, राहे त्या ग्रहदेवता घेऊन त्या व उंटाच्या कंठाळी ठेवून त्यावर बसली होती. लाबानाने सर्व डेरा शोधून पाहिलं, परंतु त्यास काही सापडलं. अरे देव गुदमरले. कशी आहे राहील? उंटाच्या कंठाळीत ठेवलं आणि त्या देवावर बसली राहील. देवाचा श्वास काय झाला? गुदमरलंय. पुढे जर वाचलं तर असं म्हटलंय, ती बापास म्हणाली, स्वामी मला आपल्या पुढे उठून उभे राहत नाही, म्हणून रागू नका. मला श्रीधर्म प्राप्त झाला आहे. असं त्याने शोध केला, पण त्यास गृहदेवता सापडल्या नाही. तिथेही बापाला खोटं बोलली बरं का. कसं संबंध आहे मुलीचे आणि बापांचे? कसे आहे संबंध? विश्वसनीयता आहे का मुलीच्या ठाई? कशी बोलली बापा बरोबर? खोटं बोलली. बरोबर आहे ना. अनेकदा लेकरं आई बापा बरोबर कसं बोलतात? खोटं बोलतात. परंतु प्रामाणिकता आमच्या जीवनात असायला पाहिजे. प्रामाणिकता ठेवाल तर आम्ही आशीर्वादित होऊ. नेहमी खोट्याचा जर स्वभाव ठेवाल तर आमच्यासाठी ते आशीर्वादाचं कारण राहणार नाही. पुढे जर वाचलं तर असं म्हटलंय, तेव्हा याकोब रागवला व लाबानाशी तक्रार करू लागला. याकोबाने लाबानास म्हटले, आपण माझा पाठलाग करावा. आपण माझा पाठलाग करावा असा कोणता अपराध, कोणते पातक मी केले? आपण माझ्या सर्व सामानाची झडती घेतली, त्यात आपल्या घरच्या काही वस्तू सापडल्या काय? सापडल्या असल्यास त्या या माझ्या व आपल्या भावंडासमोर ठेवा, म्हणजे त्यांना आपण दोघांचा निवाडा करता येईल. आज 20 वर्ष मी आपल्यापाशी राहिलो. इतक्या काळात आपल्या आता बघा, आता जावईले उखडलाय मामावर बर का. जावई काय शांत अशातला काय भाग नाही. जावईने आता मामाला जीव लावायला सुरुवात केली. काय म्हटलं जावई? इथं डायरेक्ट तो बोलला ना, काय असेल ते पुढे ठेवा म्हटलं का नाही. पुढे जर वाचलं तर पुन्हा तो काय म्हणतो, आज मी 20 वर्ष आपल्यापाशी राहिलो, इतक्या काळात आपल्या शेळ्या मेंढ्या गाभडल्या नाही, तू आपल्या कळपातले येडके मी खाल्ले नाहीत. काही काही जावई येतात बर का, मामा कापा कोंबड. काय करा, जावई आले म्हणजे जीव कोणाचा घ्यायचा? कोंबड्यांचा. बरोबर आहे ना. आता हा प्रामाणिक आहे. हा कसा आहे? प्रामाणिक आहे. तो काय म्हणतो, तुझ्या शेळ्या वगैरे काही गाभडल्या नाही. पुन्हा काय म्हणतो, मी काही तुझे येडके वगैरे कापून खाल्ले म्हणजे किती प्रामाणिक होता तो. पुढे जर वाचलं तर आम्ही वचनामध्ये पाहतो, व तशीच दुसरीकडे वनपशूंनी जी काढून खाल्ली ती तशीच आपल्याकडे न आणता मी त्यांच्या ऐवजी दुसरी भरतीच दिली. म्हणजे जे वनपशूंनी खाल्ली त्याची भरपाई करून दिली. पुढं दिवसा रात्री चोरीस गेलेली आपण माझ्यापासून भरून घेतली. रात्री दिवसा चोरी गेली पण घेतली बरं का मामाने. मामाला हिशोबशीर होता बरं का. जावायला काही सोडेना असा मामा या. पुढं दिवसा उन्हाचा ताप व रात्री गारठा यांनी मी जर्जर होईल. बघा बरं, झोप उडे. समजलं का? लक्ष द्या. याकोबाला देवाने काबलेस केलं.
फक्त उचलायचं तोंडण म्हणायचं देवा मला ब्लेस कर, काहीच योगदान नाही, काहीच कष्ट नाही, प्रार्थना नाही, गुडघे टेकणं नाही, उपवास नाही, काहीच नाही, आणि काय म्हणायचं देवा मला ब्लेस कर. इथं हा स्वतःचं दुःख सांगतो बरं का देवाने त्याला ब्लेस केलं. इथं काय म्हणतो, इथं पूर्णपणे सांगितलं ना, वाचा. दिवसा उन्हाचा ताप, शेरडे मेंढरे कुठे चारावं लागतात? उन्हामध्येच ना. आता बघा पंडित ब्रदर आपले कामावून आले तरी त्यांच्या मागे आता इतक्या उधाळ्यात त्या शेळ्या त्या, आता त्यांना काय ब्रेक येत का? कुठेही जातात बरोबर आहे, परंतु काढतात ना तो त्रास. पुढे जर पाहिलं तर दिवसा उन्हाचा ताप, रात्री गारठा, यांनी मी जर्जर होई, म्हणजे त्रास व्हायचा त्याला. पुढे म्हटलंय माझ्या डोळ्यांची झोप उडे, कारण कुठले प्राणी काय घेऊन जातील माहिती नाही, म्हणून लक्ष ठेवावं लागतं ना. ब्रदर काही वेळेस उठून पाहतात बॅटरी लावले आहेत का, शेडे मेंढे झोपलेत का, उठलेत का, नाचत आहेत. आता पुढे जर वाचलं तर असं म्हटलंय, अशी माझी दशा होती. गेली 20 वर्ष मी आपल्या घरी काढली, 14 वर्ष मी दोन्ही मुलीसाठी आणि 6 वर्ष मी शेरडा मेंढरासाठी चाकरी केली. किती वर्ष काढली? 20 वर्ष. पुढं माझ्या पित्याचा देव, अब्रामाचा देव, इसाकाचा देव माझा पाठराखा नसतं तर आपण मला रिकामं लावून दिला असतं, खर्च केला असतं. मामाने म्हटलं असतं येतानी कसा आला आणि निघा आता. परंतु देवाने त्याला दम दिला बरं का, सरळ सरळ. याकोबाला आडवं तिडवं बोलू नको, म्हणजे जे आमच्या विरोधात उठतात देव त्यांना काय करतो, अडवतो. नेहमी ध्यानात घ्या. पुढे जर वाचलं तर असं म्हटलंय, माझे दुःख व माझ्या हाताने केलेले कष्ट देवाने पाहून काल रात्री आपणाला धमकाविले. अरे बाप, त्याचं दुःख, किती कष्ट काढले याकोबाने, म्हणून देवालाच किवाली बर का त्याची. मग देवाने जाऊन लाबानाला काय केलं, धमकावलं म्हणतो. त्याला हात लावायचा नाही, त्याला काढवं तिडवं बोलायचं नाही. जावयासाठी सुंदर आहे बरं का हे वचन. जावयाने नीट दोरी बांधण्यात जर राहिलं ना देवाच्या, देव तुमच्यासाठी तुमच्या अख्ख्या सासरच्या मंडळीला धमकावून टाकीन बरं का, मग कोणी कशी असू द्या. बरोबर आहे. पुढे वाचा. यावर लाबान याकोबास म्हणाला, ह्या मुली माझ्या मुली आहेत आणि ही मुले माझी मुले आहेत. हे कळप आणि जे काही तुझ्या दृष्टीसमोर दिसते आहे ते अवघे माझे आहे. आता ह्या माझ्या मुली व त्यांच्या पोटची मुले, यास मी काय करू? तर चल, तू आणि मी आपसात करार करू आणि तो तुझ्या माझ्यामध्ये साक्ष हो. तेव्हा याकोबाने एक दोंडा घेऊन त्यांचा स्तंभ उभारला. मग याकोब आपल्या भावबंदास म्हणाला, दोंडे जमा करा. आणि त्यांनी दोंडे गोळा करून त्यांची रास केली आणि तेथे त्या राशीजवळ ते जेवले. लाबानाने त्या रात्री राशीस यगर सहदुथा साक्षीची रास म्हटले व याकोबाने तिला गलेत साक्षीची रास म्हटले. लाबान म्हणाला, आता ही रास तुझ्या माझ्यामध्ये साक्षीला आहे म्हणून हिचे नाव गलेत ठेवले. तसेच मिस्पा हेही नाव तिला दिले, कारण तो म्हणाला, आपण परस्परांच्या दृष्टीआड झालो म्हणजे परमेश्वर तुझा माझा साक्षी असो. तू माझ्या मुलींना दुःख दिले किंवा त्या खेरीज अन्य स्त्रिया केल्या तर पहा, तुझ्या माझ्यामध्ये कोणी मानव नसला तरी देव साक्षी. आता बघा, ते तर त्यांनी काय केलं, करार केला, परंतु मामाने जाताना तंबी दिली जावायला. काय सांगितलंय माहितीये काय, इथं काय म्हटलं, महत्वाची गोष्ट, तू माझ्या मुलींना दुःख दिले किंवा त्याच खेरीज अन्य स्त्रिया केल्या तर पहा. म्हणजे आपल्या स्वतःच्या 2 गळ्यात घातल्यात, वरून अजून 2 कोण दाशी पण गळ्यात घातल्यात. ऑलरेडी 4 झाल्यात. याला वाटलं याकोबा अजून 2-4 करू शकतोय, म्हणून त्याने आधीच सांगितलं, याकोबा दोरी वाळव्यात राहायचं. काय म्हणतोय, गेल्यानंतर बायका करायच्या नाही, माझ्या मुलींना दुःख द्यायचं नाही. बघा बरं, कोणाचं प्रेम आहे इथं, एका बापाचं प्रेम आहे. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. आई बापांचं किती प्रेम असतं. गृहदेवता चोरल्या, बाकीच्या गोष्टी हे पळून चालल्या, तरी त्याने त्यांना काय करून टाकलं, क्षमा करून टाकलं. असं कोणाचं हृदय असतं, आई बापाचं. समजून घ्या. आणि तो एका कळकळीने इथं सांगत आहे. आणि पुढे जर वाचलं तर त्या ठिकाणी अजून काय म्हटलंय, तर तुझ्या माझ्यामध्ये कोणी मानव नसला तरी देव साक्षी आहे. लाबान याकोबाला आणखी म्हणाल, पहा तुझ्या माझ्यामध्ये ही रास व ही स्तंभ उभा केला आहे. ही रास स्तंभ साक्षी असो. अनिष्ट करण्याच्या हेतूने मी ही रास ओलांडून तुझकडे येणार नाही व तूही ही रास व हा स्तंभ ओलांडून मजकडे येऊ नको. अब्रामाचा देव, नहारूचा देव, यांच्या पित्याचे देव
आपणा दोघांचा न्याय करोत. मग याकोबाने आपला बाप इसाक याच्या जो धाक त्याची शपथ वाहिली. नंतर याकोबाने डोंगरावर यज्ञ केला व आपल्या भावबंदास भोजनास बोलवले. त्यांनी भोजन करून डोंगरावर रात्र घालवली. लाबान मोठ्या पहाटेस उठला. त्याने आपल्या मुलामुलींचे चुंबन घेऊन त्यास आशीर्वाद दिला व लाबान आपल्या ठिकाणी परत गेला. बघा, महत्वाची गोष्ट, यांनी करार केला आणि ते म्हटले आपल्यामध्ये भांडण असता कामा नाही, माझ्या मुलींना काय कर, जीव लाव. आणि त्या ठिकाणी ते प्रीतीने काय झाले, मागे गेले आणि त्यांच्यामध्ये एक साक्षीचा स्तंभ होता आणि त्या स्तंभाच्या माध्यमातून ते म्हटले येणाऱ्या दिवसात आपण एकमेकांमध्ये भांडण तंटे करणार नाही, काही वादविवाद करणार नाही. तसंच आमच्या कुटुंबामध्ये देखील अशाच प्रकारचं वातावरण असायला पाहिजे. आमच्या कुटुंबामध्ये भांडण तंटे असता कामा नये. जसं याकोबाला परमेश्वराने आशीर्वादित केलं तसं प्रभू या वचनातून तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो.